नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोज वल्लरीला विचारतो की वल्लू, तू मागाशी जेवताना आपल्या ताटाची अदलाबदली का केलीस? यावर वल्लरी मनोजला म्हणते की का हो, तुम्हाला माझ्या ताटातलं खायला चालणार नाही का? यावर मनोज म्हणतो की अगं, मी सिरियसली विचारतोय, कारण मला माहिती आहे ताटांची अदलाबदल करण्यामागे तुझा नक्कीच काहीतरी हेतू होता. आता वल्लरी मनोजला म्हणते की नाही, असं काहीच नाही आहे. तितक्यात डोरबेल वाजते तेव्हा वल्लरी जाऊन दरवाजा उघडते तर दौलत सोनावणे आलेले असतात. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की दौलत काका या ना आतमध्ये, असं म्हणत ती त्यांना आतमध्ये बोलवते. तेव्हा दौलत सोनावणे वल्लरीला एक फाईल देत म्हणतात की ताई, मी माझ्या पोराच्या खेळाची सगळी सर्टिफिकेट्स आणलेत, तुम्ही म्हणाला होता ना की घेऊन या. यावर वल्लरी म्हणते की हो, बरं झालं हे तुम्ही घेऊन आलात ते. आणि ती त्यांना म्हणते की तुम्ही बसा ना, मी आतमध्ये हे ठेवून येते. असं म्हणून ती तिथून आतमध्ये ती फाईल ठेवायला जाते. तर मनोज तिथेच उभा असतो. तेव्हा दौलत सोनावणे आता मनोजकडे खूपच रागाने बघायला लागतात. तर मनोजसुद्धा त्यांच्याकडे बघत असतो. आता दौलत सोनावणे तिथे बसतात. तेव्हा मनोज पटकन जाऊन त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतो. तेव्हा ते मनोजकडून आता पाणी घेतात आणि पाणी प्यायला लागतात. तेव्हाच त्यांना ठसका लागतो. तेव्हा मनोज त्यांना विचारायला लागतो की काय झालं काका, तुमची तब्येत ठीक नाही आहे का? तेव्हा दौलत सोनावणे सांगतात की नाही, मी बरा आहे, जरा चालून आलो होतं ना त्यामुळे दम लागला. यावर मनोज म्हणतो की अरे बापरे, तुम्ही इतक्या लांबून चालत आलात? आणि म्हणतो की काका, तुमचं काही हरकत नसेल तर जाताना तुम्हाला मी सोडू शकतो. तेव्हा दौलत सोनावणे मनोजकडे बघायला लागतात आणि मनोजला म्हणतात की हे काय बोलताय तुम्ही साहेब, तुमची मदत घेऊ? आता हे ऐकून मनोजला खूपच वाईट वाटतं आणि तो शरमेने मान खाली घालून उभं राहतो. तर दौलत सोनावणे मनोजला म्हणतात की ज्या माणसामुळे माझा पोरगा गेला आणि म्हणतात की शरीर एखाद्या वेळेस मदत घ्यायला तयार होईल पण मन नाही, तुमचा नसेल पण माझा स्वाभिमान अजून जिवंत आहे, त्यामुळे मला नको आहे तुमची मदत. यावर मनोज बिचारा काहीच उत्तर देत नाही. तेव्हा दौलत सोनावणे मनोजला म्हणतात की साहेब, एक विचारू का हो? आणि म्हणतात की रात्री झोप लागते का हो तुम्हाला? नाही, म्हणजे माझा पोरगा गेल्यापासून रात्रीची झोप लागत नाही मला, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. तितक्यात वल्लरी तिथे येते आणि दौलत सोनावणेंना म्हणायला लागते की काका, तुम्ही निघालात कुठे? बसा ना, चहा करते तुमच्यासाठी. यावर दौलत सोनावणे म्हणतात की नाही नको ताई, घरी सानिका एकटीच आहे, जातो. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे, मी तुम्हाला सोडायला खाली येते. असं म्हणून ती दौलत सोनावणेसोबत खाली येते. आता खाली आल्यावर वल्लरी दौलत सोनावणेला म्हणते की काका, बरं झालं तुम्ही भरतचे सर्टिफिकेट्स घेऊन आला, कारण आपल्याला कोर्टामध्ये हे सिद्ध करायला खूप सोपं जाईल की भरत सोनावणे यांची तब्येत फिट होती आणि खूप काळजी करू नका तुम्ही, सगळं ठीक होणार आहे. तेव्हा दौलत सोनावणे वल्लरीचे आभार मानून तिथून निघून जातात. तर वल्लरीने पुष्पाने मिक्स केलेल्या औषधाचं जेवण खाल्लेलं असतं आणि तिला खूपच अस्वस्थ वाटत असतं आणि घामसुद्धा फुटत असतो. आता तितक्यातच तिला डॉक्टरांचा फोन येतो. तेव्हा डॉक्टर वल्लरीला म्हणतात की मिसेस भामरे, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आणि ते वल्लरीला म्हणतात की मिस्टर मनोज यांचे सगळे रिपोर्ट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेत आणि त्यांना काहीही झालेलं नाही आहे. हे ऐकून वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते की काय? आणि विचारते की पण मग ते लिव्हर कॅन्सर? यावर डॉक्टर सांगतात की अहो, असं काहीच नाही आहे, पण मला सांगा की ते खाण्यापिण्याच्या वेळा पाळत नव्हतं का? म्हणजे तेव्हा वल्लरी सांगते की अजिबात नाही डॉक्टर. यावर डॉक्टर सांगतात की अहो, म्हणूनच त्यांना फॅटी लिव्हर झाला आहे, पण हा आजार दुर्लभ आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आणि मला सांगा की त्या तुम्हाला गोळ्या सापडल्या का हो, ज्याच्यामुळे त्यांना हा त्रास होतो? वल्लरी सांगते की नाही डॉक्टर, मी अख्खं घर पालतं केलं पण मला त्या गोळ्या काही सापडल्याच नाहीत. पण असो डॉक्टर, तुम्ही माझ्या डोक्यावरचा खूप मोठा ताण हलका केला आहे, खरंच खूप चांगली बातमी दिली तुम्ही मला, थँक्यू. असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि मनोजला कोणताच आजार नाही आहे हे समजल्यानंतर वल्लरीला खूपच आनंद झालेला असतो आणि ती देवी आईचे आभार मानायला लागते आणि देवी आईला हात जोडून म्हणते की देवी आई, तू आज खूप मोठ्या संकटातून मला बाहेर काढलेस, त्यांना जीवनदान दिलेस, कुठल्या शब्दात तुझे आभार मानू ना, खरंच मला कळत नाही आहे. आणि खुश होत म्हणते की ही आनंदाची बातमी ना यांना लगेच देते, यांना खूप आनंद होईल. आणि ती जायला लागते आणि जाता जाता मध्येच थांबते आणि तिला काहीतरी आयडिया सुचते आणि ती मनोमन खूप खुश होते आणि हसायला लागते. तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी तेजाच्या घरी आलेली असते आणि तिथे तिने मनोजसाठी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. तेव्हा तेजा तिला विचारत असते की काय गं वल्लरी, आता तरी सांग ना. यावर वल्लरी म्हणते की हो सांगते, हे आले ना की मग सांगते सगळं. तितक्या तिथे मनोज येतो. यावर
खुश होऊन म्हणते की हे बघ आला तुझा नवरा, सांग आता. यावर वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई आता तुम्ही बाहेर जा. तेव्हा मनोज आणि तेजा खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो तेजाताई, मला माझ्या नवऱ्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचं आहे, म्हणून तुम्ही बाहेर जा. यावर तेजा म्हणते की तू मला माझ्याच घरातून हाकलतेस. यावर मनोजसुद्धा म्हणतो की वल्लू अगं काय बोलतेस. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की जात आहे ना तेजाताई, आणि ती म्हणते की जाणार आहेत त्या बाहेर, आणि ती तेजाला समजावत विचारते की तेजाताई जात आहे ना. तेव्हा तेजा बाहेर जात म्हणायला लागते की काय दिवस आलेत राव, स्वतःच्या घरातून स्वतःलाच बाहेर जावं लागतं, असं म्हणून ती बाहेर जाते. तेव्हा वल्लरी आता कडी लावते आणि पटकन येऊन मनोजला मिठी मारते आणि त्याला म्हणते की इथे बसा, आणि त्याला एक डायरी आणि पेन देत म्हणते की लिहायला लागा. यावर मनोज आश्चर्याने वल्लरीला विचारतो की काय लिहायचं यात. तेव्हा वल्लरी सांगते की बकेट लिस्ट, आपल्या स्वप्नांची बकेट लिस्ट. तेव्हा मनोजला थोडंसं वाईट वाटतं आणि तो वल्लरीला म्हणतो की वल्लू अगं जी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहेत त्यांची लिस्ट करून काय उपयोग आहे. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की मी सांगते ना लिहा माझ्यासाठी म्हणून प्लीज. तेव्हा मनोज म्हणतो की ठीक आहे. यावर वल्लरी विचारते की बरं काय आहे तुमची इच्छा, पहिली इच्छा काय लिहिणार आहात तुम्ही. तेव्हा मनोज म्हणतो की तुझ्यासोबत रोमॅन्टिक टूरला जायचं आहे पॅरिसला. हे ऐकून वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते की अरे वा, ही इच्छासुद्धा आपली पूर्ण होणार. आता दुसरी इच्छा सांगा बघू. यावर मनोज म्हणतो की अच्छा दुसरी इच्छासुद्धा मीच सांगू का, आपली बकेट लिस्ट आहे ना, दुसरी इच्छा तू सांगायची. तेव्हा वल्लरी म्हणते की सांगू. असं म्हणत ती तिची दुसरी इच्छा सांगायला लागते की चंद्राच्या प्रकाशात समुद्रकिनारी लाटांचा आवाज ऐकत तुमच्यासोबत कॉफी प्यायची आहे. हे ऐकून मनोज खूप खुश होता आणि वल्लरीचा हात हातात घेत तिला म्हणतो की किती लहान लहान गोष्टी सुख शोधतेस ना गं तू वल्लू. यावर वल्लरी म्हणते की यालाच तर आयुष्य म्हणतात ना. तेव्हा आणि म्हणते की माझी एकच इच्छा नाही आहे बरं का, माझ्या अजून पण इच्छा आहेत. आणि म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, छान शांत जागी हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी आपल्या दोघांचं एक फार्म हाऊस असावं. आणि एवढंच नाही आहे, माझं ठरलं आहे की आपल्याला बाळ झालं ना की त्याचा प्रत्येक वाढदिवस आपण तिथेच सेलिब्रेट करायचा आहे. हे ऐकून मनोजचा चेहरा थोडासा पडतो आणि तो वल्लरीकडे बघायला लागतो. तेव्हा वल्लरी म्हणते की एवढंच नाही आहे, आपण आपली 25वी ॲनिव्हर्सरीसुद्धा तिथेच सेलिब्रेट करायची. तेव्हा मनोज वल्लरीला थांबवतो आणि म्हणतो की वल्लू काय बोलतेस तू, हे तुला माहिती आहे ना की हे शक्य नाही आहे, तू खूप पुढचा विचार करतेस. आपलं बाळ, आपली 25वी ॲनिव्हर्सरी, तुलाही माहिती आहे की हे सगळं शक्य नाही आहे. तेव्हा वल्लरी विचारते की का शक्य नाही आहे, आणि ती मनोजजवळ येताना म्हणते की शक्य आहे, आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करणार आहोत आणि माझी खात्री आहे. तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणतो की वल्लू हे बघ माझं जे आजारपण आहे ना. तेव्हा वल्लरी मनोजला मध्येच थांबवत म्हणते की नाही आहे, तुम्हाला कुठलाही आजार नाही आहे. तेव्हा मनोज खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतो आणि त्यांनी सांगितलं की तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे, असं म्हणून ती मनोजला आनंदाने मिठी मारते. तेव्हा मनोज वल्लरीला विचारायला लागतो की पण मला सांग हे कसं शक्य आहे, या आधीचे रिपोर्ट्स तर. तेव्हा वल्लरी म्हणते की फेक होते, ते रिपोर्ट्सही फेक होते आणि तो डॉक्टरसुद्धा फेक होता, तुम्हाला खरंच काहीच नाही झाले, तुम्ही एकदम बरे आहात. तेव्हा मनोज म्हणतो की पण मला त्रास होतो, तो कशामुळे होतोय, धाप लागते, श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर येते. यावर वल्लरी मनोजला विचारते की आज दिवसभरात असं काही झालं आहे का. तेव्हा मनोजच्या लक्षात येतं की त्याला आज दिवसभर कसलाही त्रास नाही झाला आणि तो वल्लरीला म्हणतो की नाही आज दिवसभर नाही झाला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो बरोबर आहे, आणि हे रिपोर्ट्ससुद्धा हेच सांगतायत की तुम्ही ठीक आहात आणि तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे. हे ऐकून मनोज खूप खुश होतो आणि इमोशनलसुद्धा होतो आणि वल्लरीला म्हणायला लागतो की मी खरंच बरं आहे, म्हणजे इतके दिवस मला ज्या गोष्टीचं टेन्शन होतं तसं काहीच नाही आहे. आणि म्हणतो की मी नाही सांगू शकत आहे की मला किती आनंद होतो आहे ते. तितक्यात वल्लरीला चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. आता वल्लरीला अचानक बेशुद्ध पडलेलं बघून मनोज खूप घाबरतो आणि वल्लरीला आवाज देऊन उठवायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की केदार गाढ झोपलेला असतो. तेव्हा प्रेरणा हळूच त्याच्यापाशी येते आणि त्याच्या खिशात असणारा तिचा फोन काढून घेते आणि अण्णा केदार जिथे झोपलाय तिथून थोडंसं लांब जाऊन ती वल्लरीला फोन करायला लागते. तर इकडे वल्लरी बेशुद्ध पडलेली असते आणि मनोज तिला घेऊन घरी आलेला असतो आणि तो तिथेच तिच्या बाजूला बसलेला असतो. तेव्हाच वल्लरीचा फोन वाजायला लागतो. आता फोनवरती प्रेरणाचं नाव बघून मनोज म्हणतो की प्रेरणाताईंचा फोन, असं म्हणून तो प्रेरणाचा फोन उचलतो आणि म्हणतो की हां प्रेरणाताई बोला ना. तेव्हा मनोजचा आवाज ऐकून प्रेरणा खूप खुश होते आणि
म्हणायला लागते की हॅलो मनोज भाऊजी, मी बोलते प्रेरणा. मनोज भाऊजी तुम्ही लवकरात लवकर मला इथे घ्यायला या माझ्या घरी. इथे अण्णा केदारने मला माझ्याच घरात डांबून ठेवले, प्लीज तुम्ही लवकरात लवकर मला घ्यायला या. तेव्हा मनोज म्हणायला लागतो की काय, आणि म्हणतो की प्रेरणाताई अहो तुमचा आवाज येत नाही आहे. तर इकडे प्रेरणा खूप काकुळतीने मनोजला सांगत असते की मनोज भाऊजी अण्णा केदारने मला माझ्याच घरात डांबून ठेवले, प्लीज तुम्ही मला घ्यायला या. तर इकडे मनोजला मात्र प्रेरणाचा काही अजिबात आवाज आलेला नसतो आणि तो प्रेरणाला म्हणायला लागतो की तुम्ही काय बोलताय ना हे काहीच कळत नाही आहे प्रेरणाताई, नेटवर्कमध्ये येऊन फोन करता का परत. आता प्रेरणा इकडे रडत मनोजला परत काकुळतीने सांगत असते की मनोज भाऊजी अण्णा केदारने मला माझ्याच घरात डांबून ठेवले. तितक्यात अण्णा केदार तिथे येतो आणि प्रेरणाच्या हातातून पटकन फोन खेचून घेतो. तेव्हा प्रेरणा खूप घाबरून जाते आणि अण्णा केदारकडे बघायला लागते. तेव्हा अण्णा केदार प्रेरणाने कुणाला फोन केला हे चेक करायला लागतो आणि म्हणतो की वल्लरीला फोन करतेस का, मस्ती आली आहे का गं तुला जास्त, तू सारखं सारखं बोलतेस ना की जीव देईल जीव देईन, मी मारून टाकीन तुला, चल निघ इथून. तेव्हा प्रेरणा रडतच तिथून निघून जाते. तर यानंतर इकडे वल्लरी आता शुद्धीवर येते. तेव्हा मनोज तिला उठवून बसवतो आणि तिला पाणी वगैरे देतो आणि विचारायला लागतो की तू ठीक आहेस ना आता. तेव्हा वल्लरी म्हणते की हो बरं वाटतंय. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की मला खूप काळजी वाटते गं, तुला अशी अचानक चक्कर का आली असेल. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की सांगते, सगळं सांगते, माझ्यासोबत आधी बाहेर चला. असं म्हणून ती मनोजला घेऊन बाहेर हॉलमध्ये येते. तर तिथे बाहेर सगळेजण आपापल्या कामांमध्ये बिझी असतात. आता पुष्पासुद्धा तिचं काहीतरी काम करत असते. आता वल्लरी जोरात पुष्पाला आवाज देते की वहिनी. तेव्हा पुष्पा वल्लरीजवळ येते आणि म्हणते की काय वल्लरी उठलीस का, दमली असशील ना, थांबा जेवणाचं ताट करते, चल पटकन जेवायला बस. आता वल्लरी खूपच रागाने पुष्पाकडे बघत असते आणि पुष्पा अजून काही बोलायच्या आधी वल्लरी पुष्पाच्या जोरात अशी कानाखाली वाजवते. आता हे बघून सगळेजण खूप शॉक होतात आणि वल्लरीजवळ येऊन विचारायला लागतात की अगं वल्लरी काय करतेस हे. तर पुष्पाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो की वल्लरीने नक्की तिच्या कानाखाली का दिली आहे. तर महेंद्र आता रागातच वल्लरीला म्हणतो की वल्लरी तुझी पुष्पाच्या अंगावर हात उचलायची हिंमत कशी झाली गं. तर इंदुताईसुद्धा वल्लरीला म्हणतात की तुला वेड लागले का, तू काय करते हे तुझं तुला तरी कळतंय का. यावर वल्लरी म्हणते की मला चांगलंच माहिती आहे की मी काय करते ते, पण तुम्हाला नाही माहिती की इथे काय सुरू आहे ते. तेव्हा सगळेजण वल्लरीकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता इंदुताई वल्लरीला म्हणतात की तुला काय म्हणायचं आहे नक्की. आता वल्लरी खूपच रागात असते आणि ती रागातच म्हणते की काही दिवसांपासून यांची तब्येत बरी नाही आहे म्हणून हे दवाखान्यात दाखवायला गेले होते, तर यांना 3rd स्टेजचा लिव्हर कॅन्सर डिटेक्ट झाला. ही गोष्ट यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवली. हे ऐकून इंदुताईंना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या रडत वल्लरीला विचारायला लागतात की अगं वल्लरी काय बोलतेस, हे कळते का तुला, माझ्या पोराला असा काही रोग झाला आहे हे सांगताना तुला थोडी लाज नाही का वाटत. तेव्हा महेंद्र म्हणतो की अगं आई पुष्पाच्या अंगावर हात उचलताना तरी कुठे वाटली हिला लाज, आणि म्हणतो की सांग ना वल्लरी तुझा नवरा आजारी पडला म्हणून माझ्या बायकोला मारायचा काय संबंध आहे. तेव्हा वल्लरी महेंद्राला म्हणते की सांगते नाही यांचा काय संबंध आहे ते लगेच सांगते. असं म्हणत ती डॉक्टरांना फोन करते आणि म्हणते की हॅलो डॉक्टर, तुम्ही मला मगाशी फोन करून यांच्या रिपोर्टबद्दल काहीतरी सांगत होता, ते प्लीज पुन्हा एकदा सांगाल का. आणि ती फोन स्पीकरवर टाकते. तेव्हा ते डॉक्टर सांगतात की हो तुम्ही कितीदाही विचारलत ना तरीसुद्धा मी हेच सांगणार आहे की मनोज भांबरेला काही कॅन्सर वगैरे झालेलं नाही आहे, ते एकदम नॉर्मल आहेत, फक्त औषधांचं. तेव्हा वल्लरी म्हणते की काळजी करू नका डॉक्टर, ते औषध मला नाही सापडले, पण ज्या औषधांमुळे यांना त्रास होतोय ते औषधं यांना कोण देते ती व्यक्ती मात्र मला नक्कीच सापडली आहे. तेव्हा सगळेजण वल्लरीकडे खूप शॉक होऊन बघायला लागतात. तर पुष्पा मात्र खूपच घाबरून गेलेली असते आणि तीसुद्धा वल्लरीकडे बघत असते. तर वल्लरी खूप रागाने आता पुष्पाकडे बघत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी रागात पुष्पावरती ओरडत तिला म्हणते की जी माणसं माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठत आहेत त्यांना माझ्या घरात थारा नाही आहे, असं म्हणून ती पुष्पाचा सगळा बोरिया बिस्तर आणून घराच्या बाहेर फेकून देते. हे बघून आता सगळेच खूप शॉक झालेले असतात आणि ते वल्लरीकडे बघत असतात. तर पुष्पा मात्र खूपच रडत असते आणि वल्लरीसमोर गयावया करत असते आणि म्हणत असते की वल्लरी ऐक ना गं, असं नको करूस, तू तर माझी आहेस ना. तेव्हा वल्लरी अजून एकदा पुष्पाच्या जोरात अशी कानाखाली वाजवते. तेव्हा पुष्पा वल्लरीच्या पाया पडत तिला म्हणायला लागते की वल्लरी तुझ्या पाया पडते गं, ऐक माझं. वल्लरी मात्र पुष्पाचं काही न ऐकता तिच्यावरती काहीही दयावया न करता तिच्या हाताला पकडून तिला धक्के देऊन घराच्या
बाहेर काढते. आता महेंद्रसुद्धा तिच्याबरोबर घराच्या बाहेर जातो तेव्हा वल्लरी रागातच दरवाजा लावून घेते. तर पुष्पा मात्र वल्लरीला गयावया करतच असते की वल्लरी ऐक ना गं माझं. मात्र वल्लरी पुष्पाचं आणि महेंद्रचं काही ऐकत नाही. तर इकडे यानंतर पुष्पा रागातच बाहेर म्हणते की मला घराच्या बाहेर काढून काय होणार आहे गं, तुझ्या घरात तर सुरुंगू कधीच पेरलाय मी. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.